नमस्कार, जय हिंद भावांनो. SSC GDचा ओरिजिनल पेपर आहे मित्रांनो आणि आपला हा पेपर नंबर 6 आहे. तर पाहू शकता मित्रांनो, SSC GDचा मागच्या वर्षीचा पेपर आहे 2019चा मित्रांनो. या तर 2 मार्चचा जो पेपर आहे मित्रांनो, ह्या 2019चा द्वितीय पाली म्हणजे दुसरी हे आहे मित्रांनो शिफ्ट. तर मित्रांनो आजचा हा पेपर आपण पाहणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हा पेपर दाखवणार आहे आणि याचे सगळे जे आहे की नाही मित्रांनो, मी तुम्हाला याचे सगळे प्रश्नाचे उत्तर शेवटी जे आहे की नाही दाखवणार आहे ऑप्शन, आणि त्याचबरोबर गणिताचे स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगणार आहे. तर यामधून जे मित्रांनो तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. ह्या जर तुम्ही मित्रांनो मला रेग्युलर फॉलो करताल ठीक आहे ह्या पेपराबद्दल, तर तुम्ही जे मित्रांनो 80पैकी 50-40 गुण तर तुम्हाला आरामानेच भेटणार मित्रांनो. कारण की हेच प्रश्न या 2022च्या पेपरमध्ये येणार आहे जानेवारी महिन्यात. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला जरी वाटत असेल तुम्ही गाफलकीमध्ये राहू नका मित्रांनो, कारण की TCSचा पॅटर्न हा रिपीट तेच प्रश्न येत असते. नाही तर आले तर मग मंदा मला ठीक आहे. तर मित्रांनो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, काय हे नाही करता ठीक आहे. तर पाहू शकता प्रश्न पहिला. तर प्रश्न पहिला याचं उत्तर आहे मित्रांनो बी आहे. तर तुम्ही हे लिहून ठेवा मित्रांनो एका नोटबुकमध्ये, स्क्रीनशॉट काढता आणि लिहून ठेवून जा. याचे ऑप्शन मी सगळ्या शेवटसुद्धा सांगणार आहे, काही चुकलं वगैरे तर. प्रश्न दुसरा पहा. प्रश्न दुसरा याचं उत्तर सी आहे आणि प्रश्न तिसरा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा याचं उत्तर ए आहे. प्रश्न चौथ्याकडे वळूया आपण. प्रश्न चौथा आहे या ठिकाणी. तर प्रश्न चौथा याचं उत्तर डी आहे. प्रश्न 5चं उत्तर सी आहे. प्रश्न 6चं उत्तर डी आहे. त्यानंतर प्रश्न 7चं उत्तर ए आहे. प्रश्न 8 पहा. प्रश्न 8चं उत्तर जे आहे की नाही या ठिकाणी बी आहे. त्यानंतर प्रश्न 9चं उत्तर सी आहे. त्यानंतर प्रश्न 10चं उत्तर सी आहे. प्रश्न 10चं उत्तर डी आहे मित्रांनो ठीक आहे. प्रश्न 10चं उत्तर डी आहे. सोमवार आहे तिकडे. तर हे पाहू शकता प्रश्न 10चं उत्तर डी. त्यानंतर प्रश्न 11चं उत्तर सी आहे. प्रश्न 12चं उत्तर ए आहे. प्रश्न 13चं उत्तर या ठिकाणी जे की बी आहे. प्रश्न 14चं उत्तर बी आहे. प्रश्न 15चं उत्तर सी आहे. प्रश्न 16चं उत्तर या ठिकाणी ए आहे. प्रश्न 17 तर पहा या ठिकाणी प्रश्न 17 आहे. तर 17चं उत्तर डी आहे. प्रश्न 18चं उत्तर बी आहे. प्रश्न 19चं उत्तर बी आहे. त्यानंतर प्रश्न 20याचं उत्तर बी आहे. प्रश्न 21चं उत्तर बी आहे. प्रश्न 22चं उत्तर सी आहे. प्रश्न 23चं सी आहे. प्रश्न 24चं उत्तर सी आहे. प्रश्न 25चं उत्तर ए आहे या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न 26कडे वळूया आपण डायरेक्ट. तर आता मित्रांनो जनरल नॉलेजचे लागले आहे. यदि मौद्रिक नीति ब्याज दरों के प्रबंधन और धन की आपूर्ति से संबंधित है तो राजकोषीय नीति किससे संबंधित है. तर 26चं उत्तर या ठिकाणी बी आहे. कराधान और सरकार खर्च. प्रश्न 27 किस अमेरिका पत्रकार ने धरसाना में नमक सत्याग्रह विरोध प्रदर्शन को कवर किया. तर 27चं उत्तर या ठिकाणी जे आहे की नाही डी है. वेब मिलर. समाज के गरीब वर्ग में बाजार मूल्य से कम मूल्य पर खाद्यान्न वितरित करने के लिए बफर स्टॉक बनाया जाता है, उस दाम को रिकामी जागा भी कहते हैं. तर 28चं उत्तर जे आहे की नाही सी आहे. जारी मूल्य. प्रश्न 29 पारंपरिक त्योहार पावलकुट भारत के किस राज्य से संबंधित है. तर 29चं उत्तर आहे मित्रांनो बी आहे. मिझोरम. तर त्यानंतर प्रश्न 30 निम्नलिखित में से कौन धानी प्राणी मार्सुपियल का उदाहरण है. तर प्रश्न 30चं उत्तर जे आहे की नाही या ठिकाणी ये है कंगारू. प्रश्न 31चं उत्तर प्रश्न 31 पा निम्नलिखित में से कौन सी पर्वत श्रृंखला भारत पाकिस्तान और चीन तक फैली हुई है. तर प्रश्न 31चं उत्तर आहे मित्रांनो बी काराकोरम दर्रा ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 32 मराठा साम्राज्य के संस्थापक राजे शिवाजी को किस स्थान पर छत्रपति के खिताब से सम्मानित किया गया था. तर सांगा मला याचं उत्तर पाहिजे मित्रांनो. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ठीक आहे. आपल्या महाराजाचं उत्तर सांगा मित्रांनो. तर 32चं उत्तर जे की नाही रायगड आहे ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 33चं उत्तर जे की नाही उस उपक्रम का नाम बताइए जो एक चालक से संभावित अंतर बनाए रखने में मदत करता है. प्रश्न 33चं उत्तर आहे मित्रांनो ए शक्ति नापने का यंत्र. त्यानंतर प्रश्न 34 भारत सरकार द्वारा संसदीय प्रणाली किस राष्ट्र के संविधान के आधार पर अपनाई है. तर 34चं उत्तर आहे ए आहे मित्रांनो युनाइटेड किंगडम. प्रश्न 35 पहा लोकतंत्रों के संदर्भ में निम्नलिखित अवधारणाओं में से एक सही है जिसे लोकतंत्र ने असफलतापूर्वक समाप्त कर दिया है.
तर 35चं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी बी है राजनीतिक असमानता का विचार। प्रश्न 36 या तो सतह या सतह के नीचे से पानी की छोटी मात्रा पौधों की जड़ों तक पहुंचने की प्रक्रिया को क्या कहते। तर 36चं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी ए आहे ड्रिप सिंचाई ड्रिप्स इरिगेशन। त्यानंतर प्रश्न 37 5वीं शताब्दी ईसा पूर्व में लिखा गया पाली कैनन किस धर्म का मूल्य ग्रंथ है। तर प्रश्न 37चं उत्तर आहे मित्रांनो डी आहे बौद्ध धर्म। प्रश्न 38 लोकनृत्य घुमरा किस भारतीय राज्य में संबंधित है घुमरा। तर प्रश्न 38चं उत्तर डी आहे ओडिशा। त्यानंतर प्रश्न 39 बारावती किल्ला भारत के किस राज्य में स्थित है। तर 39चं उत्तर आहे मित्रांनो बी आहे ओडिशा। 39चं उत्तर बी है मित्रांनो ओडिशा। त्यानंतर प्रश्न 40 गति का कौन सा नियम कहता है कि जब एक पदार्थ दूसरे पदार्थ पर जोर लगाता है तो दूसरा पदार्थ तुरंत पहले पर वापस बल लगाता है। तर 40चं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी आहे न्यूटन की गति का तीसरा नियम। त्यानंतर प्रश्न 41 रिपब्लिकन पुस्तक के लेखक कोण आहे। तर 41चं उत्तर आहे मित्रांनो सी प्लेटो। प्रश्न 2015 में निम्नलिखित में से कौन से बैडमिंटन रैंकिंग में शीर्ष स्थान पर पहुंचने वाली पहली भारतीय महिला खिलाड़ी थी। तर प्रश्न 42चं उत्तर आहे सी सायना नेहवाल। त्यानंतर प्रश्न जानेवारी 2019 तक सार्थक के महासचिव कोणते। तर 43चं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी तर 43चं उत्तर सी आहे अहमद हुसैन बी सियाल। त्यानंतर प्रश्न 44 किस संगठन को 3 बार नोबेल शांति पुरस्कार दिया गया है। तर प्रश्न 14चा उत्तर आहे मित्रांनो प्रश्न 44चं उत्तर आहे या ठिकाणी बी आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 44चं उत्तर। तर रेड क्रॉस के अंतर्गत अंतर्राष्ट्रीय समिति। प्रश्न 45 निम्नलिखित में से कौन सी नेपाल की सबसे लंबी नदी है। प्रश्न 45चं उत्तर आहे डी कर्णाली। प्रश्न 46 ओरल पोलियो वैक्सीन का आविष्कार किसने किया था। प्रश्न 46चं उत्तर आहे डी और अल्बर्ट साबिन। प्रश्न 47 1993 में WTO कृषि समझौता किस राउंड में हस्तांतरित हुआ। प्रश्न 47चं उत्तर आहे ए उरुग्वे राउंड। प्रश्न 48 ड्रिजल रिकामी जागा का उदाहरण आहे। प्रश्न 48चं उत्तर आहे प्रश्न 48चं उत्तर सी आहे अवक्षेपण। प्रश्न 49 निम्नलिखित में से किस खिलाड़ी ने ओलंपिक खेलों में सर्वाधिक पदक जीते हैं। प्रश्न 49चं उत्तर या ठिकाणी आहे सी आहे मायकल केल्फ्स। त्यानंतर प्रश्न 50 किस वर्ष माता पिता और वरिष्ठ नागरिकों का संरक्षण और कल्याण अधिनियम मेंटेनेंस और वेलफेयर ऑफ पेरेंट्स एंड सीनियर सिटीजन्स एक्ट लागू हुआ। तर प्रश्न 50चं उत्तर आहे सी वर्ष 2007। तर प्रश्न 51 इथून गणिताचे लागले। प्रश्न 51चं उत्तर बी आहे। प्रश्न 52 याचे स्पष्टीकरण दाखवणार मी सगळ्यात शेवटी। प्रश्न 52चं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी बी आहे। प्रश्न 53 प्रश्न 53चं उत्तर आहे प्रश्न 53चं उत्तर सी आहे। प्रश्न 54 तर 54चं उत्तर आहे मित्रांनो बी आहे 54चं उत्तर या ठिकाणी। प्रश्न 54चं बी आहे ठीक आहे। त्यानंतर प्रश्न 55 प्रश्न 56चं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी ए आहे। प्रश्न 57 प्रश्न 57चं उत्तर आहे मित्रांनो ए आहे। प्रश्न 58चं उत्तर आहे मित्रांनो ए। त्यानंतर प्रश्न पहा या खाली प्रश्न 59 आहे। प्रश्न 59चं उत्तर जे आहे की नाही ए आहे। प्रश्न 59 पाहू शकता या ठिकाणी 59चं उत्तर ए आहे। प्रश्न 60चं उत्तर आहे डी। प्रश्न 61चं उत्तर आहे मित्रांनो सी। प्रश्न 62चं उत्तर आहे मित्रांनो ए। त्यानंतर प्रश्न 63चं उत्तर आहे बी। त्यानंतर प्रश्न 64चं उत्तर आहे बी। त्यानंतर प्रश्न 65चं उत्तर आहे ए। प्रश्न 66 तर प्रश्न 66चं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बी आहे 66चं उत्तर बी। त्यानंतर प्रश्न 77 या ठिकाणी आहे मित्रांनो ठीक आहे। प्रश्न 77चं प्रश्न 66 आता प्रश्न 67 चालू आहे मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे। प्रश्न 67 पहा तर प्रश्न 67चं उत्तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही
तर प्रश्न 67चं उत्तर बी आहे. प्रश्न 68चं उत्तर आहे मित्रांनो डी. त्यानंतर प्रश्न 69चं उत्तर आहे ए. त्यानंतर प्रश्न 70चं उत्तर आहे 70चं उत्तर सी आहे या ठिकाणी. प्रश्न 71चं उत्तर आहे, तर प्रश्न 71चं उत्तर सी आहे. प्रश्न 72चं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी सी आहे. त्यानंतर प्रश्न 73चं उत्तर आहे मित्रांनो सी आहे. त्यानंतर प्रश्न 74चं उत्तर आहे सी. त्यानंतर प्रश्न 75 हा शेवटला प्रश्न आहे. ठीक आहे, तर हे आहे मित्रांनो प्रश्न 75चं उत्तर ए आहे. प्रश्न 76 पहा, आता हिंदी व्याकरण लागलं. प्रश्न 76चं उत्तर आहे बी. त्यानंतर प्रश्न 76चं उत्तर डी आहे मित्रांनो, कार्य का बहुत कठीण होना. ठीक आहे. प्रश्न 77 पहा, 77चं उत्तर आहे ए. प्रश्न 78चं उत्तर आहे बी आहे. प्रश्न 79चं उत्तर सी आहे. प्रश्न 80चं उत्तर सी आहे. प्रश्न 81चं उत्तर ए आहे. प्रश्न 82चं उत्तर बी आहे. प्रश्न 83चं उत्तर ए आहे. प्रश्न 84चं उत्तर डी आहे. प्रश्न 85चं उत्तर बी आहे. त्यानंतर प्रश्न 86 पाहूया मित्रांनो आपण. प्रश्न 86चं उत्तर बी आहे. प्रश्न 87 पहा, प्रश्न 87चं उत्तर आहे या ठिकाणी ए आहे. प्रश्न 88चं उत्तर सी आहे. प्रश्न 89चं उत्तर बी आहे. प्रश्न 90 पहा, प्रश्न 90चं उत्तर आहे मित्रांनो डी आहे. प्रश्न 91चं उत्तर ए आहे. प्रश्न 92चं उत्तर सी आहे. प्रश्न 93चं उत्तर ए आहे मित्रांनो. प्रश्न 94चं उत्तर सी आहे. प्रश्न 95चं उत्तर सी आहे. प्रश्न 96कडे वळूया आपण. प्रश्न 96चं उत्तर आहे मित्रांनो सी आहे. प्रश्न 97चं उत्तर सी आहे. प्रश्न 98चं उत्तर आहे मित्रांनो बी. प्रश्न 99चं उत्तर आहे डी. आणि प्रश्न 100 पहा, प्रश्न 100चं उत्तर आहे सी. तर मित्रांनो आता याचे मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर दाखवतो. तर हे पाहू शकता प्रश्नाचे उत्तर, याच्यावर स्क्रीनशॉट मारता काय मित्रांनो, जर समजा मागं पुढं चुकू शकते. ठीक आहे, तर पाहू शकता मित्रांनो यामध्ये. ठीक आहे, मी फक्त इंग्लिश ग्रामर जे की नाही हे नाही केलं आहे यामध्ये. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही चेक करा, काही चुकलं वगैरे असेल तर माझ्या इकडून एखादा मिस्टेक झाली असेल तर तुम्ही यामध्ये जे मित्रांनो स्क्रीनशॉट काढायचा आणि मी तुम्हाला ऑप्शन बरोबर आले आहे का ते बघा मित्रांनो. एखादा जर समजा चुकीने चुकलं असेल तर ठीक आहे. तर हे सगळं त्याचे उत्तर आहे मित्रांनो, उत्तर मला आहे. आता मी तुम्हाला गणिताचे दाखवणार आहे मित्रांनो स्पष्टीकरण, गणित कशा प्रकारे केले तर मित्रांनो ह्या 51 पासून गणित लागलो होतं. तर पहा या ठिकाणी स्पष्टीकरण 53, प्रश्न 54, प्रश्न 55, प्रश्न 56, प्रश्न 57, प्रश्न 58, प्रश्न 59, त्यानंतर प्रश्न 60 पहा, प्रश्न 61, प्रश्न 62, प्रश्न 63, प्रश्न 64, प्रश्न 65, प्रश्न 66, प्रश्न 67, प्रश्न 67 हा पाहू शकता. प्रश्न 68, प्रश्न 69, प्रश्न 70, प्रश्न 71, प्रश्न 72, प्रश्न 72 प्रश्न 73, प्रश्न 74 आणि प्रश्न 75. तर हा होता मित्रांनो SSC GDचा पेपर. तर मित्रांनो मी इथंच थांबतो. भेटाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.